फिटनेस तर शान. अंकित. हाय हॅलो, मी प्रतीक्षा. तर आज सकाळी लवकर उठून हॉलमध्ये जायचं होतं कारण आजचा दिवस खूप छान आणि सुंदर होता. मग काय पटकन आवरलं आणि जायला निघालो. पण लक्षात आलं यार मी नेलपेंटच लावले नाही. घाई गडबडीत राहिलं. मग पटकन नेलपेंट लावून घेतली आणि हॉलवरती लवकर पोचलो. इथे हॉलमध्ये सर्व तयारी चालू होती. मग काय म्हटलं आपण पहिल्यांदा नाश्ता करायचा. मग काय गरम गरम नाश्ता करायला घेतला. पोट भरून नाश्ता केला आणि मग इथे आलो. इथे तोपर्यंत सप्तपदी चालू झाल्या होत्या. मग काय छान प्रकारे सप्तपदी पार पडला. त्यानंतर सगळ्यांची देवाणघेवाण चालू झाली आणि इकडे हॉलची पूर्ण तयारी झाली होती. पटकन नवरी तयार करून आणि सांगितली कारण 12 वाजता लग्न होतं. मग काय मेकअपवाल्या नेत्यांची हातचलाखी इथे दाखवली आणि पटकन आपली नवरी कशी रेडी होईल याकडे लक्ष दिलं आणि बघता बघता नवरी तयारी झाली. पण आमचं काही आम्हीही थोडासा मेकअप केला आणि तयार झालो. मामा आले, नवरीला उचलून घेतलं, दरवाजाची एंट्री असते तिथे येऊन सोडलं. मग काय नवरा नवरीची मस्त अशी छान एंट्री झाली. नवरीचे मामा आले, नवरदेवाचे मामा आले आणि मंगलाष्टिका सुरू झाल्या. एकमेकांना हार घालून छान प्रकारे हा शुभ विवाह पार पडला. आता वेळ होती जेवणाची. मग काय इथे आलो तर इथे भेटला मठ्ठा म्हणजे ताक होतं. एकदम छान होतं, उन्हाळ्यात एकदम भारी लागत होतं. मग काय जेवण करायला घेतलं. याच्यामध्ये सर्वात मला आवडणारा पदार्थ म्हणजे गुलाबजाम. येस, सुरुवात त्यानं मीच केली खायला. आणि इथे नवरा नवरी पण जेवण करणार आले, त्यांचंही जेवण झालं. इथे थोडं वेळ बसले, म्हटलं काय करू, तोपर्यंत जायची वेळ आली. मग तिची ओटी भरायची सुरुवात केली बायकांनी. नंतर मग पप्पाचा आशीर्वाद घेतला आणि मैत्रिणींना भेटली. त्यांचं अश्रू तर अनावर होत होतं, सगळ्या रडायला लागल्या होत्या. त्यानंतर त्यांनी नाव घेतलं. देवांचे देव महादेव, पार्वती त्यांची संगिनी, अक्षरावांचे नाव घेते मी त्यांच्या अर्धांगी. फिटनेस तर शान. अंकिताचे नाव घेतो, तीच माझ्या हृदयाची शान. अंकिता रूममेट म्हणून आपली ओळख झाली, पण काही दिवसात तू माझ्या आयुष्याचा एक भाग बनलीस. एका खोलीत राहिलो, एकमेकींना दुःख, स्वप्न, गुपित सगळं शेअर केलं. रात्री उशिरापर्यंत गप्पाही मारल्या. कधी आजारी पडलो तर एकमेकींची काळजी तेवढी घेतली. मी रडले नाही याचा अर्थ असा नाही की मला दुःख नाही झालं. काही नाती अशी असतात जे मनापासूनही जपली जातात आणि तू माझ्या आयुष्याचा एक सुंदर भाग आहे हे तुला पण तेवढंच माहीत आहे. आणि तू तुझ्या संसारात नेहमी आनंदी राहा आणि तुझ्या चेहऱ्यावरचं हसू असंच राहू दे कायम.